बेळगावमध्ये तरी अजून खूप सारी झाडं पाहायला मिळतात आपल्याला आणि इथलं वातावरण अतिशय शुद्ध. प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग बघा, असा कायसा आपला पेहराव आहे आजचा. नमस्कार मित्रांनो, तो तुम्हाला एक छोटीशी रूम टूर करून देतो. तसं रूम खूप छोटी आहे पण मस्त आहे. एंट्री केली आतमध्ये की असा एक पॅसेज आहे, इथं वॉशरूम. त्याच्यानंतर इथून आतमध्ये आल्यानंतर थोडंसं मेसी असेल तर इग्नोर करा. ही अशी रूम आहे 3 बेडची, बरीच मोठी. इथं सगळं आमचं लगेज, बाकीच्या गोष्टी. इथं टी व्ही, अर्थात आपण टी व्ही काय बघत नाही. आणि इथं आपला क्यूट असा मुलगा. त्याच्या ह्या साईडला तुम्ही बघितलं तर इथं आमचं रोड टच आहे. पुढे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस आहे. तर असं मस्त छोटंसं टुमदार, मस्त छोटीशी अशी रूम आहे. संध्याकाळची वाईब्स आहे बेळगावमधली. एकदम सुंदर वातावरण आहे. बेळगावमध्ये तरी अजून खूप सारी झाडं पाहायला मिळतात आपल्याला आणि इथलं वातावरण अतिशय शुद्ध आणि स्वच्छ. पोल्युशन थोडं कमी आहे, नाही म्हणता येणार आहे पण थोडं कमी. हे आहे RTO सर्कल. आपण RTO सर्कलला आलेलो आहोत. गाड्या बघा. इथं आहे समोर मारुती मंदिर. ते इथं जाऊन आता आपण दर्शन घ्यायचं. RTO सर्कल येथे वाहतुकीच्या मध्यभागी वसलेले श्री पंचवटी सोन्या मारुतीचे सुंदर मंदिर आहे. श्री मारुतीच्या उजव्या बाजूला छोटे श्री गणेश मंदिर आहे आणि डाव्या बाजूला श्री महादेव मंदिर आहे व इतर देवदेवींचे मंदिर पण आहेत. हे झाडे पाहताना ती खूप जुनी असल्याचे जाणवते. मंदिर खूप छान आहे. तुम्ही पण इथे एकदा नक्की या. या ठिकाणांची विशेष वैशिष्ट्ये म्हणजे लहान मंदिरे 5 भव्य वडाच्या झाडांनी वेढलेली आहेत. हे आहे चन्नम्मा सर्कल. आता आम्ही निघालोय बेळगावी येथील प्रसिद्ध हिंडलगा गणपती मंदिराकडे. तिथे कॅमेरा अलाउड नसल्या कारणाने मी शूट नाही केलं. आठवडाभर इथं काढलेलं आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी आठवडाभर का जाणार आहे, तर एक तर माझं काही महत्त्वाची कामं होती बेळगावमध्ये, ती झाली. आज आहे माझ्या मामी बहिणीचं लग्न. त्या लग्नासाठी आम्ही आत्ता सगळे जस्ट रेडी झालो आहे. तर माझा ड्रेसअप असा आहे, तुम्हाला दाखवतो मी. असा कायसा आपला पेहराव आहे आजचा. आत्ता आम्ही इथून निघतो आहे एक 5 मिनटामध्ये. आपण आता बँक्वेट हॉलला पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉटमध्ये एक झलक दाखवतो.
फायनली आम्ही आमच्या रूमवर आलेलो आहोत आणि आज रात्री आपल्याला निघायचं आहे पुण्यासाठी. तर मस्त कार्यक्रम झाला, लग्न छान पार पडलं आणि हा पूर्ण व्लॉग जर तुम्ही पाहिला असेल आणि यातला कोणताही पार्ट आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करा. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओसुद्धा चेक करा, तुम्हाला नक्की आवडतील. हा व्लॉग आता आपण एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.